सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे। निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबल कसली आहे। निवडणूक जवळ आल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालंय। अशातच निष्ठावान कार्यकर्त्यांना पहिली संधी द्या यासाठी भंडारातले कार्यकर्ते पवारांच्या मोदी बागेमध्ये ठाण मांडून बसलेत। अडचणीच्या काळामध्ये पवारांसोबत राहिलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होते। याचेच पडसाद मोदी बागेमध्ये उमटताना दिसतायत। प्रचंड अशेनंतर पवारांच्या तुतारीला सध्या प्रचंड मागणी आहे राजकारणाच्या बाजारात, म्हणून सगळी इन्कम जी एक जोरदार इन्कमिंग सुरू होती ही पवारांच्याच राष्ट्रवादी येत होती। पण त्यामुळे होतंय काय की जे निष्ठावान आहेत म्हणजे पडत्या काळात पवारांसोबत राहिले त्यांच्यावर आता कुठेतरी अन्याय होताना दिसतोय। ही सगळी मंडळी गायराम मंडळी पवारांकडे येत आहे, कारण माहिती पवारांना सिंपती आहे। पण याच भूमिकेमुळे आता निष्ठावान नाराज झालेले आणि भंडाऱ्यातले निष्ठावान तर इथे येऊन बसलेत पवारांच्या दारात मोदी बागेत। त्यांचं म्हणणं आहे आमच्यावर अन्याय का, कारण आज बिहारचे चरणसिंग वाघमारे हे पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतात, त्यांना तिकीट हवंय भंडारा जिल्ह्यातनं आणि त्याला विरोध करण्यासाठी भंडाऱ्याचे पवार गटाचे जिल्हाध्यक्षच इथं आंदोलनाला बसलेत। काय भूमिका आहे तुमची? नाही, ऍक्च्युअली हा आमचा आंदोलन नाही आहे। आम्ही लोकशाही संसदीय प्रणालीप्रमाणे आम्ही आमची मागणी आमच्या साहेबांना सांगत आहोत की ज्या विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा पक्षाला कोणी काम करणार नव्हतं लोक हसत होते, आम्हाला लोक म्हणत होते की अजित पवार सोबत ज्या सत्ता सोडा नको, आपल्या पायावर कुऱ्हाड मारून राहिले असे म्हणणारे लोक आमच्यावर हसत होते ना। आज जेव्हा साहेबांनी लोकसभेच्या 10 जागा लढवल्या त्याच्यातला 8 सीटाच्या निवडून आलेल्या आहेत। 80% परफॉर्मन्स असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली। एका बाजूला उद्धव ठाकरे साहेबांसोबत गद्दारी झाली, इकडे शरद पवार साहेबांसोबत गद्दारी झाली आणि लोकांना वाटतं की गद्दारीला हाणून पाडलं पाहिजे, म्हणून महाराष्ट्राच्या लक्ष आता या खुद्दार लोकांकडे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या ओघ जर खुद्दारांकडे असेल तर साहेबांनी आणि आमच्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी शीर्ष लोकांनी सुद्धा निष्ठावंतांचा विचार करावा। ज्या लोकांनी विपरीत परिस्थितीमध्ये पक्षाचा काम उभा केला अशा लोकांना जर तिकीट दिलं तर मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मेसेज हा चांगला जाईल। कारण बघा तुम्ही काँग्रेसचे लोक जवळजवळ 40 ते 45 लोक भाजपमध्ये गेले। तुमची मागणी काय साहेब? आमची मागणी एवढी की निष्ठावंतांना तिकीट द्यावी। इन्कमिंग होत आहे तिथले निष्ठावान नाराज होत आहेत आणि त्यांचा आवाज आता असा बाहेर पडताना दिसतोय। त्यामुळे पवारांनी वेळेच याची नोंद घ्यावी, अन्यथा जी सिंपती मिळते त्यांना मतदारांकडनं ती गमावायला फार वेळ लागणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। विधान परिषद निवडणुकीत गद्दारीचा शिक्का लागलेले काँग्रेसचे आदिवासी आमदार हिरामण खोसकर थेट पवारांच्या मोदी बागेमध्ये दाखल झालेले आहेत। काँग्रेसच्या पहिल्या यादीत आपलं नाव जाहीर व्हावं अशी मागणी खोसकरांनी पवारांकडे केली आहे। विशेष म्हणजे हेच खोसकर इतके दिवस अजित पवारांच्या संपर्कात होते, त्यामुळे खोसकर सध्या तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असले तरी भविष्यात नेमके ते कुठे असतील हे ते स्वतःच सांगू शकत नाहीयेत। काल मंत्रालयात उड्या मारून आंदोलन करणारे आदिवासी आमदार हिरामण खोसकर आज थेट पवारांच्या भेटीला मोदी बागेत आलेत। असं काय काम पडलं पवारांकडे त्यांचं, आपण त्यांनाच विचारूया। खरं तर तुम्ही काँग्रेसचे आमदार, पण मध्ये तुमच्यावर फुटीर आमदार असा शिक्का पडला त्या मतदान प्रक्रियेमध्ये, त्याच्यामुळे पक्ष तुम्हाला तिकीट देणार नाही अशी चर्चा आहे। मग तुम्ही इकडे पवारांना भेटायला का आले? नेमकं भेटायला आलं का मला मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करायला सांगितलं। आम्ही 7 लोकांनी 16, 7, 23, 22 पडले। आता 23 पैकी कोण फुटलो, परंतु जयंत पाटील साहेबाला काँग्रेसच्या 5 आमदारांना मतदान करायला सांगितलं, त्याच्यातलं काही मतदान झालं नाही। मी स्वतः छाती टोकून सांगतो मी मतदान केलेलं आहे, पक्षाला केलेलं आहे। ज्याला आम्ही मतदान केलं तो निवडून आला, काही आमदारांनी त्यांना मतदान केलं तर पडले, परंतु आम्हाला सांगितलं की 1 ते 7 लोक मिलिंद नार्वेकरला मतदान करा। ठीक आहे, जे झालं ते झालं। आता काय भूमिका आहे तुमची? आता एकच भूमिका, आम्हाला पहिल्या यादीत जाहीर करावा हीच भूमिका, दुसरं काही नाही। तुम्ही पक्षाने जाहीर केली तर पवारांकडे काय करणार? पवार साहेब बोलतील ना असं थोडे, शेवटी वरिष्ठ नेते तुमच्या पक्षात तुमचं कोण ऐकत नाही? नाही ऐकत ना, का बरं ऐकत नाही? आलो भेटीला, नाना पटोलेला भेटणं अपेक्षित आहे, प्रदेशाध्यक्ष पटोले साहेबाला भेटलो, थोरात साहेबाला भेटलो। तिकडून तर स्पष्ट संकेत आहे की तुम्हाला आता तिकीट कापले जाणार आहे तुमचे। 100% सांगितलं गेलं 1001% देणार, 1001% देणार। आता तुम्ही टेक्निकली किंवा कुठल्या पक्षात आहात आणि भविष्यात कुठे जाऊ शकता? आज मला तिकीट 100% मिळेल, 1% इकडे कुठल्या चिन्ह? पंजा हो, पंजाब तुम्हाला तिकीट नाकारणार आहे? नाही नाकारणार, तुम्ही फुटलेत नाही 100% नाही, 1001% फुटेल नाही। मग पवारांकडे याची काय गरज पडली? यावं लागत, शेवटी 25 वर्ष राष्ट्रवादी काढले, पवार साहेबांनी काढले। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।